काय हो मंडळी, तुम्हाला सुद्धा जेवताना वेगळा पदार्थ खायला आवडतो ना? तर मला सुद्धा तशीच आवड आहे. करायचं काय आहे, एका पॅनमध्ये दालचिनीचे 2 ते 3 तुकडे, त्याचबरोबर लवंग आणि धने, जिरे, त्याचबरोबर तीळ टाकायचे आहेत आणि सुकं खोबरं टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक कांदा मिडियम साईजचा कट करून तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे. 4 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर शेंगदाणे सुद्धा भाजलेले टाकायचे आहेत आणि कांदा जे भाजलेला आहे तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यात लाल तिखट आणि काश्मीरी पावडर, मीठ चवीनुसार टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. छोटंसं एक वाटण करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण टाकून बारीक करून घ्यायचं आहे. वाटण बनवलेलं आहे ते एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जे वाटण बनवलेलं ते टाकून त्यानंतर पाणी गरम झालेलं 2 वाटी पाणी ओतून बेसन त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जे आपण बेसन बनवलेलं आहे ते एका सुती कपड्यावरती मिक्स करून व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. त्यावरती मसाला टाकून मासवडीचा आकार द्यायचा आहे. छान अशी आपली मासवडी तयार झाली.